बहुजन विकास आघाडीचा दिल में हीरो है, काम में जीरो है। 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 बहुजन विकास आघाडीचा बहुजन विकास आघाडीचा, बहुजन विकास आघाडीचा। वसई विरार की सड़कों पर खड्डों की भरमार, आज रास्ते पर उतर चुकी है बहुजन विकास की सरकार। जी हां, वही बहुजन विकास आघाड़ी जो बीते 35 वर्षों से सत्ता में थी, जिसे वसई विरार के विकास के लिए किसी आंदोलन की जरूरत न थी, चूंकि हर एक नगर सेवक जनता के किसी भी कामकाजों पर बारीकी से ध्यान देता था, चाहे वह गटर का ढक्कन हो, रास्तों की समस्या हो या पानी की। लेकिन वहीं दूसरी तरफ आज भारतीय जनता पार्टी की सरकार आने के बाद वही बीजेपी जो बात करती थी अच्छे रोड की, अच्छे इंफ्रास्ट्रक्चर की, अच्छे फ्यूचर की, यह बात सिर्फ बात ही रह चुकी है। इन्हीं सब विषयों को लेकर आज बहुजन विकास आघाड़ी आंदोलन पर आ चुकी है, जिनकी मांग है कि वसई विरार की सड़कों को जल्द से जल्द दुरुस्त किया जाए। जानकारी के लिए आपको बता दें कि वसई विरार की सड़क अब जानलेवा सड़कों में तब्दील हो रही है। विरार पश्चिम में खड्डों के कारण एक व्यक्ति की मौत, वाघोली गांव में खड्डों के कारण एक व्यक्ति जख्मी हुआ और कोमा में चला गया, तो वहीं कई ऐसे लोग हैं जिनके हाथ टूटे तो किसी के पैर। इन सभी हादसों का कारण है वसई विरार की असुविधा प्रदान करने वाली सड़क, जिसको लेकर आज बहुजन विकास आघाड़ी मैदान में है। हालांकि इस आंदोलन के बाद वसई विरार की सड़कों को लेकर क्या नई तस्वीरें सामने आएंगी, यह तो देखने वाली बात होगी। खड्ड्यांसाठी भव्य रस्त्यावरती उतरलेले आहे, काय भूमिका आहे का सांगा? या ढिम्म प्रशासनापुढे व राज्य सरकारच्या पुढे आज बहुजन विकास आघाडी हा भव्य मोर्चा काढलेला आहे। जे काय या दिवाळीमध्ये, गणपतीमध्ये जे काय रस्त्यांची दुर्दशा होती, नवरात्रीमध्ये जी रस्त्यांची त्या दुर्दशाला बघून आणि जे काही अपघाती मृत्यू झाले आणि जे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलंय त्याच्यावर निषेध मोर्चा म्हणून आज बहुजन विकास आघाडीने आज रस्त्यावर उतरणार आहेत, प्रशासनाला जाब विचारणार आहेत। खराब रस्ते असू दे, खड्डे असू दे, पाण्याची समस्या असू दे आणि या पावसाळी सीझनमध्ये जी कचऱ्याची दुरावस्था झालेली आहे, जे शहरामध्ये कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे, जी रोगराई पसरली आहे, त्याला हे जे डिंब प्रशासन जबाबदार आहे आणि हे जे सरकार जबाबदार आहे त्या सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही लोक ते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या माध्यमाखाली आज भव्य मोर्चा काढतो। विरोधक जे आरोप करतात ते ज्या रस्त्यावरून चालतात, आज तेच विरोधक कमेंट करतायत की बहुजन विकास आघाडी होती तेव्हा गणपतीच्या आधी रस्ते व्हायचे, नवरात्रीच्या आधी रस्ते व्हायचे। हेच विरोधकातली लोक आम्हाला येऊन सांगतायत की तुमची सत्ता आली पाहिजे, यांच्यानी काय होणार नाही। काय सांगाल, आज खड्ड्यांसाठी भव्य रस्त्यावरती उतरलेले आहे का सांगा? गेल्या 5 वर्षापासून आपल्या या परिसरात स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपले लोकप्रतिनिधी नाहीये। यापूर्वी आपले लोकप्रतिनिधी होते तेव्हा आपण प्रत्येक सणावारापूर्वी, पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यानंतर आपण रस्त्यातले खड्डे भरून दुरुस्तीची व्यवस्था ठेवायचो। त्यावेळेलाही होतो। आता असं कळलंय मध्येच नवीन कोणीतरी कमिशनर आलाय, त्याने आधीची जे टेंडर व्यवस्था होती ती बंद केली आहे आणि नवीन काहीतरी टेंडर काढलंय। पण हे खेळ करत असताना आता लोकांचे जे हाल होत आहेत, लोकांना जो त्रास होतोय त्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि केला गेला नाही। आणि म्हणूनच आजचा हा जो मोर्चा आहे तो अनेक वेळेला सांगूनही त्याच्यात होत नाही। आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पूर्वी लोकप्रतिनिधींचं राज्य होतं, आता राज्यात असलेल्या राज्य सरकारमधल्या सरकारचंही राज्य, कारण त्यांनी नेमलेला प्रतिनिधी म्हणून इथे प्रशासक म्हणून काम करतो आयुक्त आणि त्याच्या अंडरचे। पण हल्ली लोकांच्या समस्येबाबतलं त्यांचा विचार म्हणजे त्यांच्यावर लक्ष देण्याचं लक्ष कमी झालं। वेगवेगळ्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष असेल, पण शेवटी शासन म्हणून लोकांच्या ज्या गैरसोयी आहेत त्या सोयी करणं ही त्यांची जबाबदारी आहे।
त्यांच्या मूळ कर्तव्यापासून ते हटत चालले, म्हणून आज त्यांना जागृत करण्यासाठी आम्ही आलो. त्यातनंही जर नाही ते जागेवर आले तर ही शेवटी जनता ही आपल्या बहुजन विकास आघाडी, लोकनेते हितेंद्र ठाकूर, नितीश ठाकूर, राजेश पाटील यांच्या मागे आहे. आम्ही येणाऱ्या काळात त्यांना ह्याचे नेमके परिणाम काय आहेत ते आम्ही दाखवून देऊ. दरवेळेला लोकांना लाच देऊन ते मतं लोकांची देऊ शकणार नाही. वेगवेगळ्या लोक लुभावण्या योजना निवडणुकीपूर्वी आणायच्या आणि निवडणुकीनंतर त्याच्यावर अनेक बंधनं घालायची, क्रायटेरिया टाकायचे, अनेक लोकांना त्या योजनेतनं बाहेर करायचं व मतं पाहिजे तर त्यांची घ्यायची, अशी ही जी यांची पद्धत आहे तीच आता राज्यातल्या आणि देशातल्या अन्य ठिकाणी वापरतात. हे आमच्या लोकांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे लोक सुद्धा प्रचंड आकृष्ट आहेत. त्यांनी जर न्याय दखल घेतली तर त्याचे परिणाम खूप गंभीर आहेत. असा आरोप केला जातो की 35 वर्ष तुमची सत्ता होती, त्यामध्ये तुम्ही काय काम केलेलं नाही. 35 वर्षात असा मोर्चा आम्हालाही काढायला लागला ना विरोधातला लागला. 35 वर्षात आमची व्यवस्था होती. पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती करायचो, पावसाळ्यानंतर करायचो, प्रत्येक सणावारापूर्वी करायचो. सगळ्यात वाईट म्हणजे यंदाच्या आमच्या गणेशोत्सवामध्ये आमच्या एका गणेशोत्सव मंडळाचा ट्रक खड्ड्यात जोरदार आपटल्यामुळे गणेश मूर्ती खंडित झाली. प्रचंड आक्रोश आहे लोकांमध्ये. अरे काय चाललंय?